ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबद्दल नवे दावे करणारा व्हिडिओ बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासदेनं सोशल मीडियावर पोस्ट केलाय. गुन्हेगाराचा आका वाल्मिक कराडला बीड कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप कासदेनं केलाय. कराडला कारागृहामध्ये स्पेशल चहा, पांघरायला ब्लँकेट देखील देण्यात आलंय. तसंच कारागृहातील कॅन्टीनमधून कराडनं 25,000 रुपयांची खरेदी केली असा आरोप देखील कासदेनं केलाय. कासदेनं केलेल्या दाव्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. मित्रांनो, मला ठेवलं होतं बीडमध्ये, आपल्या बीडमध्ये सब जेल आहे. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी. आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी, 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला, 4:30ला वगैरे. म्हणलं त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय, ज्याच्यात 50-100 जणांनी चहा पिलाय आणि त्याला नवीन ह्याच्यात काय, मला कळालं. म्हणलं ही सगळी सेटिंग आहे. चपात्या 3 लेअरच्या त्याला चपात्या, तेल लावलेल्या चपात्या, फरसाणच्या त्याला त्याच्या 5-6 हे होत्या, बॅग होत्या, फरसाण काय त्याच्यामध्ये बीडी, सिगरेट, तंबाखू असेल. मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते हे होतं सगळं. कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो. पुढची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून. ठाकरे बंधू